रसिक श्रोते हो नमस्कार। छत्रपती शिवाजी महाराज नेहमी म्हणायचे की हटकर धनगर कोळी माळी कुंभार चांभार बौद्ध मराठा मुस्लिम या 18 पगड जाती जमातीच्या माणसांच्या रक्ताच्या आणि घामाच्या एक एक थेंबांवरती हे स्वराज्य उभं झालंय। हे स्वराज्य कुणा एका जातीचं, कुणा एका धर्माचं, कुणा एका पंथाचं नव्हे, तर हे स्वराज्य इथे जन्मलेल्या प्रत्येक माणसाचं आहे। हे राज्य रयतेचं राज्य आहे। पण आज या देशामध्ये ज्या वेळेला दंगल होते त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना कोणा एका धर्मापुरतं मर्यादित केलं जातं ना, त्यावेळेला या उघड्या डोळ्यांनी निद्रिस्त असणाऱ्या याच समाजाला मला सांगावं लागतं की छत्रपती शिवाजी महाराज हे कोणा एका धर्मापुरतं मर्यादित नव्हते, तर ते सर्व धर्म सहिष्णू होते। आणि म्हणूनच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याच विचारांवरती बोलण्यासाठी तर नमस्कार। मी स्पर्धक अजय शिवाजी खंडे तुमच्या समोर विषय मांडतोय, जाणता राजा शिवछत्रपती। छत्रपती शिवाजी महाराजांनी आजवर अनेक युद्ध केली, म्हणजे त्यांच्या कारकिर्दीमध्ये ते ज्या ज्या वेळेला युद्ध करायचे त्या वेळेला त्यांनी समोरच्याचा कधीच धर्म पाहिला नव्हता, तर खऱ्या अर्थाने सत्ता स्थापन करण्यासाठी किंवा सत्ता विस्तारण्यासाठी केली होती। मग त्यांनी मुघलांशी युद्ध केलं, इतकंच नव्हे तर निजामशाह, आदिलशाह, कुतुबशाह यांच्याशी देखील त्यांनी युद्ध केलं। मग त्यांनी त्यांचा धर्म कधीच पाहिला नव्हता, म्हणजे समोरच्या बाजूने अनेक मराठा सरदार होते, अनेक मराठा सैनिक सुद्धा होते, तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार चालली ही आधी आम्ही समजून घेतलं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी खानाचा वध केला त्याच वेळेला त्याच्यासोबत असणाऱ्या कुलकर्णी वकीलचा देखील वध केला होता। खान हा मुस्लिम होता, तर कुलकर्णी हा ब्राह्मण होता, तर गुजर हा मराठा होता, म्हणजे त्यांनी त्यांचा धर्म कधीच पाहिला नव्हता, तर खऱ्या अर्थाने त्यांचं कर्म पाहिलं होतं। जे दुष्कृत्य करतात त्यांच्या विरोधात महाराजांची तलवार ही कधीही सळसळलेली होती, हे आधी आम्ही समजून घेतलं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांनी आजवर अनेक मोहिमा काढल्या, म्हणजे त्यांच्या कारकिर्दीमध्ये ते ज्या ज्या वेळी मोहिमा करायचे त्या वेळेला त्यांना वाटेमध्ये अनेक धर्मग्रंथ सापडले असतील, अनेक मस्जिदी लागल्या असतील, पण आजवर आमचा इतिहास आम्हाला सांगत नाही की छत्रपती शिवाजी महाराजांनी आजवर एखादी मस्जिद पाडली किंवा एखादा धर्मग्रंथ पेटवला, असा देखील आमचा इतिहास आम्हाला सांगत नाही। तर आमचा इतिहास आम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या ज्या वेळेला धर्मग्रंथ सापडायचा त्या वेळेला तो धर्मग्रंथ घेऊन समोरच्या त्याच धर्माच्या माणसाकडे छत्रपती शिवाजी महाराज आदराने सत्काराने सुपूर्द करण्याचं काम देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं। म्हणूनच की काय, ज्या वेळेला महाराजांचा मृत्यू झाला त्यावेळेला औरंगजेब सुद्धा उठून नाचला नव्हता, तर तो आपल्या सिंहासनावरती उठून खाली जमिनीवरती गुडघे टेपून नमाज पठण करताना म्हणाला होता की हे खुदा हो सके तो जन्नत के दीवार खुले रखना, औरों प्रति कदर करने वाला वो शिवा आ रहा है। म्हणजे मित्रांनो, शत्रूच्या मनामध्ये सुद्धा इतका आदर आणि सन्मान निर्माण करण्याचं काम देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं, हे आधी आम्ही समजून घेतलं पाहिजे। इतकंच नव्हे तर त्यांच्या मंत्रिमंडळाचा विचार केला तर त्यांचं मंत्रिमंडळ सुद्धा कोणत्या एका धर्माचं नव्हतं। 1.25 लाख सैनिकाचा सैन्यबल हा त्याचा मुलखाना होता, तर त्याचा तोफखाना प्रमुख हा दजा सारंग होता, तर आरमाराचा प्रमुख हा दौलत खान होता। इतकंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी आग्र्याच्या कैद्यामध्ये होते त्यावेळेला आग्र्याच्या कैद्यामधून महाराजांची सुटका व्हावी म्हणून स्वतःला मृत्यूच्या दारात झोकून देणारा तो मदारी महतर देखील वेगळ्याच धर्माचा होता। म्हणजे ही सगळीच माणसं निराळी आणि वेगवेगळ्या धर्माची होती, तरी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये ती होती, हे आधी आम्ही समजून घेतलं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य कसे हवे होते, तर ते म्हणाले होते आम्हाला आमचं स्वराज्य असं हवं आहे की आमच्या स्वराज्यामध्ये प्रत्येक जाती धर्माचा माणूस हा एकमेकांच्या गळ्यात गळा आणि एकमेकांच्या हातात हात घालून नाचताना दिसेल। मित्रांनो, मला वाटतं येत्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण जपूयात आणि ते जपाल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। मनपूर्वक धन्यवाद।